दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेत। नीटचा पेपर 5 लाखांना विकल्याच्या संशयावरून सीबीआयनं नांदेडमधील विद्युतनगर भागात मोठी कारवाई केली आहे। मुलीसाठी 5 लाख रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याच्या संशयावरून सीबीआयच्या पथकानं विद्युतनगर भागातील कदम कुटुंबाच्या फ्लॅटवर छापा टाकला। सीबीआय पथकानं घरातील सगळ्याच महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली आहे। संबंधित मुलीनं 560 गुण मिळतील असा दावा मित्रांसमोर केला होता आणि या मुलीला सराव परीक्षेत केवळ 100 ते 120 गुण मिळाले होते। त्याचा सुगावा तपास यंत्रणांना लागला आणि ही कारवाई करण्यात आली। दरम्यान नीट पेपरफुटीचं नांदेड कनेक्शन कसं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सीबीआय पथकाकडून विद्युतनगर भागात कदम कुटुंबाची चौकशी करण्यात आली। 8 तास चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली। मुलीसाठी 5 लाखात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे। सराव परीक्षेत केवळ 100 ते 120 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला 560 गुण मिळाल्याने संशय आला। विद्यार्थिनी आणि तिची आई 15 दिवसांसाठी पुण्यात तयारीला गेल्या होत्या।